आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा तडाखा गुजरातला बसलाय। गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे। या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घराचंही प्रचंड नुकसान झालंय। चक्रीवादळामुळे 23 जण जखमी झालेत, तर राज्यातील किमान 1000 गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। ठिकठिकाणी मोठाली झाडं कोसळली आहेत। अनेक ठिकाणी वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे। जब तूफान आया हम्म। तब क्या हुआ यहाँ पे? जोर से पहले बारिश आई थोड़ी सी, फिर बाद में तूफान जोर से पवन आया। कहाँ पे रह रहे थे तब आप? इधर हम थे, इधर ये सब हमारे एक ही साथ में है। तूफान के टाइम पे कहाँ गए थे रहने? तूफान का नुकसान कॉलेज पे गया जी। हाँ, अभी क्या नुकसान हुआ है? अभी ये सब देखो ना, आपके सामने ये सब 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 गिर गया, सब उड़ गया। क्या क्या सामान गया? सामान तो सब कुछ चला गया, कुछ भी नहीं, इतना है, खाली एक कागज है, पन्नी है। तेव्हा गुजरातच्या काही भागांमध्ये जबरदस्त नुकसान झालं आहे आणि आता एनडीआरएफ तसंच बचाव पथकाच्या माध्यमातून पुढचं काम सुरू आहे। झाडं बाजूला केली जात आहेत, खांब उभारले जात आहेत। तिकडे चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसात देशातील हवामानात मोठे बदल झालेत। मान्सूनची राज्यातली वाटचाल रखडली असली तरी काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुण्यामध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून अतिहलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 18 ते 22 जूनच्या दरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होऊ शकतो, मात्र राज्याच्या उत्तर भागात तसंच विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी आणखीन काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल। 23 जूनपासून मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसंच विदर्भातही तुरळक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। दरम्यान आज आणि उद्याला नागपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे। आणि आता बातमी नाट्यगृहाच्या लिलावाची। प्रकार खूपच धक्कादायक आहे। बीडमधला तब्बल 10 वर्षांपासून बांधकामासाठी घेतलेलं कर्ज न फेडल्यानं अखेर बीडचं यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई द्वारकादास मंत्री बँकेनं केली आहे। नगर परिषदेनं या नाट्यगृहाच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं, मात्र बँकेला दमडी सुद्धा न भरल्यानं अखेर या कारवाईला सामोरं जावं लागतंय। पुढच्या 8 दिवसात कर्ज न भरल्यास नाट्यगृहाचा लिलाव केला जाणार आहे। या कारवाईमुळे बीड पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त होतोय। 2006 मध्ये बीड पालिकेनं द्वारकादास मंत्री बँकेकडून पालिकेच्या मुख्य इमारतीसाठी 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं। पालिकेनं सुरुवातीला काही दिवस कर्ज फेडलं, परंतु 2019 पासून अद्याप एकही हप्ता भरलेला नाही। तर द्वारकादास मंत्री बँकेने 2006 साली 1 कोटी रुपये नगरपालिकेला बांधकाम कर्ज दिलेले होते, परंतु त्यांनी अनियमितता त्यांच्या भरण्यामध्ये आल्यामुळे बँकेने सरफेसी ॲक्ट 2002 खाली सदरील इमारत ही ताब्यात घेतलेली आहे, प्रतिकात्मक ताबा घेतलेला आहे। आणि आज रोजी त्यांच्याकडे 1 कोटी 4 लाख रुपये बाकी आहे। साधारण 8 दिवसामध्ये लिलाव प्रक्रियेची कारवाई जी आहे ती आमची कायदेशीर कारवाई चालू करत आहोत आम्ही। 2004 साली आम्ही त्यांच्याकडून 1 कोटी लोन घेतलं होतं नाट्यगृहासाठी, म्हणजे प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी, आणि त्याला मॉर्गेज नाट्यगृह ठेवलं होतं। आजपर्यंत आम्ही 4 पासून आतापर्यंत त्यांना 2 कोटी 9 लाख रुपये भरणा केलेली आहे, आणि तरी त्यांनी आमच्यावरती 1 कोटी 4 लाखाचं थकबाकी दाखवलं। सो मी त्यांना पत्र देऊन त्यांच्या मॅनेजरला बोलवलं होतं की 1 कोटी 4 लाख आमच्याकडे थकबाकी कशी दाखवावी, आम्ही भरायला तयार आहे। असे असताना मॅनेजर आमच्या बैठकीला आलेच नाही, त्यांनी वसुली कर्मचारी पाठवले। आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हणलं वन टाईम सेटलमेंटसाठी आम्ही किती भरावं सांगा, तर त्यांना काही सांगता नाही आलं। ते म्हणे आमचे हे अधिकार नाही, मी मॅनेजरला बोलून तुम्हाला वेळ आणि हे कळवतो। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कुठलीही पूर्वसूचना लिखित न कळवता डायरेक्टली आज ही स्टंट केलेला। सगळाच प्रकार धक्कादायक आहे। तिकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरच्या विभाजनाची मागणी पुन्हा जोर धरते। जिल्हा प्रशासनानं शिर्डीमध्ये शिर्डी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी प्रलंबित असताना राज्य सरकारनं शिर्डी इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला।
त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात नाराजी आहे. नागरिकांचा विरोध सुरू झाला आहे. श्रीरामपूर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी आज अनेक संघटनांनी शहरात बंद पुकारला आहे. श्रीरामपूर जिल्हा जाहीर करण्यात यावा या मागणीकरता श्रीरामपूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे, ज्याला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. शहरातल्या अनेक ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. तिकडे कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधकांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत होतीये. कोकणाच्या रिफायनरीला विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या संघटनेसह अन्य काही संघटना यात सहभागी होणार आहेत आणि या सगळ्यात चर्चा आहे ती या विषयात तोडगा निघणार का आणि कसा. कोकणातल्या रिफायनरीच्या विरोधकांची बैठक आज मुंबईत होते. यावेळेला रिफायनरी विरोधी संघटनांसह अन्य काही संघटनांचे पदाधिकारी सहभागी होतील. कदाचित आगामी काळातली दिशा या आंदोलनाची सुद्धा यात निश्चित केली जाऊ शकते. ठाण्यामध्ये पुन्हा एकदा राजकारण चांगलंच पेटलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडियाच्या समन्वयक अयोध्या पोळ यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना घडली आहे. अयोध्या पोळ ठाण्याजवळच्या कळवा इथे एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळेला अचानक काही ठिकाणी अयोध्या पोळ यांच्यावर काही जणांनी ही शाईफेक केली. एका कार्यक्रमाच्या आमंत्रणावरून अयोध्या पोळ इथे पोहोचल्या, पण कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणीही निमंत्रित नव्हतं. हा कार्यक्रमच बनाव असल्याचा आरोप त्यांनी केला. अयोध्या पोळ यांना मारहाण आणि शाईफेक कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या सगळ्या प्रकारानंतर ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिवसेना असा वाद उफाळणार असंच दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत, आराध्य आहेत आणि आधी त्यांना हार घातला आणि त्याच्यानंतर म्हटलं की ज्यांचा आपला होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम आहे त्यांनी त्यांना हार घातला आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हार घातला. तर याच्यामध्ये महाराज म्हणजे त्यांचा अपमान याच्यामध्ये कसा झाला. तर मी असं बोलते तोपर्यंतच एक दुसरी महिला अशी पूर्ण उजाला नीळची बॉटल माझ्या अंगावरती अशी पूर्ण रिकामी केली. दुसरीने मला पूर्ण हे केलं. तोपर्यंतच दुसरी जी बाई होती असा पूर्ण टेबल लावलेला होता. टेबलच्या समोर सगळ्या महिला उभ्या होत्या, म्हणजे पूर्ण ट्रॅप होता. ह्या अशा 20-25 महिला, मी, छायाताई आणि ह्या तिघींना पूर्ण असं बाकीच्या अदर महिलांनी त्या टेबलचे तिथे असं लॉक केलं. एक जी इकडून महिला आली होती छायाताईकडून, तिने माझी इकडून केस लुचले, दुसरी माझी इकडून केस लुचली, मला चापटा मारायला सुरुवात केल्या. त्यामुळे हा वाद आता पोलीस स्थानकात पोहोचला आणि परस्परांच्या विरोधात तक्रारीही करण्यात आल्या. तिकडे कल्याण पूर्व विभागात केडीएमसीच्या उपायुक्तांच्याकडून नालेसफाईची पाहणी करण्यात आली. यावेळेला भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी या ठिकाणी पोहोचत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. पावसाळा सुरू होऊन देखील काही भागात अजिबात नालेसफाई झालेली नसल्याचं त्यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. नालेसफाईसाठी कल्याण डोंबिवली मनपानं 8 कोटी रुपयांचं टेंडर दिलं, मात्र अद्यापही नालेसफाई पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही नालेसफाई नसून पालिकेच्या तिजोरीची सफाई आहे. अधिकारी हे पैसे वाटून घेतील असा गंभीर आरोप गणपत गायकवाड यांनी केलेला आहे. 8 कोटी रुपयांचे नाले साफसफाईचे हे करतात. ही नाले सफाई नाही तर महानगरपालिकेच्या तिजोरीची सफाई आहे. आपण जर बघितलं असेल तर हा कचरा थोडाफार काढला, तो बाजूला ठेवला गटाराचा आणि तो पाऊस पडला का पुन्हा त्या नाल्यामध्ये जाणार आहे. आणि हे 8 कोटी रुपये पूर्णपणे अधिकारी लोक वाटून घेणार आहेत. अशा पद्धतीने महानगरपालिकेची वाट लावायला घेतलेल्या अधिकाऱ्यांनी. शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अतोनात खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून मागच्या काही दिवसांपासून करण्यात येतोय. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जात आहे असं उत्तर दिलं. एका जाहिरातीमुळे आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होत नाही. आमचा फेविकॉलचा जोड आहे. आमची युती आजची नाही, फार जुनी आहे. या युतीत जो खडा ठरला होता त्या खड्याला आम्ही बाहेर काढलं आहे. त्यामुळे माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात या जाहिरातीमुळे कोणतंही वितुष्ट नाही असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मी त्यांना सांगू इच्छितो की आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जात आहे.
हा फरक आहे. काल देवेंद्रजींनी याचा उल्लेख केला आहे. आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही सगळे मीडियावाले साक्षीदार आहात ना, सगळं साहित्य तिथे आपण देतोय की नाही, तिथे दाखले आपण देतोय की नाही, हे दाखवा ना तुम्ही. एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती एवढी कमजोर नाही आहे. ही युती एका वेगळ्या वैचारिक भावनेतून, भूमिकेतून आम्ही केलेली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटलजी होते तेव्हापासून केली. उलटं मधले 1 वर्षभरामध्ये याच्यामध्ये जे काय कोणी मिठाचा खडा टाकला होता तो आम्ही खड्यासारखं काढून फेकून दिला. त्यामध्ये जाहिरातीमुळे काही वितुष्ट येणार नाही. देवेंद्रजी आणि माझी दोस्ती एकदम जोरदार आहे. काल ते तुम्हाला फेविकॉल का जोड मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची खुर्चीसाठी, सत्तेसाठी, पदासाठी ही युती झालेली नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत, लोकांमधले कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही कुठला मुख्यमंत्री मला सांगा मुंबईच्या रस्त्यावर फिरलाय. तिकडे पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे इथे शाळेचं बांधकाम सुरू असताना रस्त्याच्या कडेलगतची भिंतच कोसळली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा सगळा धक्कादायक प्रकार CCTVत कैद झाला आहे. सोसायटी या ठिकाणी आहे. नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. लहान मुलंही खेळत असतात. अशात अचानक भिंत कोसळण्याची घटना घडल्यानं परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत या निवासस्थानी भेट आणि बातचीत झाल्याचं कळत आहे. सध्या ओम बिर्ला हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, काय माहिती आहे या भेटीबद्दल? अवघ्या बरोबर म्हणजे अगदी शार्प वेळेला 10 वाजता ओम बिर्ला हे मेघदूत बंगल्यामध्ये शिरलेले आहे. आपल्याला माहिती की भाजपची आमदारांची एक मोठी परिषद मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या परिसरामध्ये गेले 2 दिवस सुरू होती आणि त्याच दृष्टीनं एक सदिच्छा भेट म्हणून ओम बिर्ला हे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहे. या भेटीचं नेमकं कारण काय ते अजून कळू शकलेलं नाही, परंतु सध्या तरी ही एक सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं. एकूण 2 दिवस जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये मोठ्या संख्येनं सगळे आमदार उपस्थित होते. इतर राज्यांचे भाजपचे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा उपस्थित झालेले होते. त्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, परंतु अजून ते कारण स्पष्ट झालेलं नाही. बैठकीतून बाहेर आल्यानंतर जर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली तर मात्र आपल्याला नक्की कळू शकेल या भेटीमागचं कारण. तुर्तास सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. बरं प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एका जाहिरातीमुळे आमच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होत नाही. आमचा फेविकॉल जोड आहे. आमची युती आजची नाही तर फार जुनी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या जाहिरातीमुळे कोणतेही वितुष्ट निर्माण ब्रेकनंतर आपलं स्वागत. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे यवतमाळमधून. नवजात बाळाच्या पोटावर बिब्बाचे चटके देऊन पोटदुखीच्या त्रासावर उपाय केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेला आहे. बाळ जन्मल्यानंतर ते पोटदुखीच्या त्रासानं रडतंय म्हणून जन्मदात्या आई वडिलांनीच बाळाच्या पोटावर बिब्बाचे चटके दिले आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी गावातील जुन्या मंडळींचं ऐकून त्यांनी हा अघोरी प्रकार केलाय. आणि या अमानवी प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली असून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टर या चिमुकलीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे लातूरमधून. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये ऍडमिट केलेल्या एका
पेशंटला चक्क रुग्णालयाच्या गार्डनच इंजेक्शन आणि सलाईन लावल्याची घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या रुग्णालयातून डॉक्टर आणि नर्सच गायब असल्याचं पाहायला मिळालं. रुग्णांबाबत रुग्णालय प्रशासनानं अधिक सतर्क असण्याची अपेक्षा असते, मात्र रुग्णालयाचा कारभार सुधारायला तयार नाहीये. रुग्णांच्या जीवाशी खेळणं ही किती गंभीर बाब आहे आणि यामुळे आता या गंभीर प्रकरणाची रुग्णालय प्रशासन दखल घेईल का असा सवाल उपस्थित केला जातोय. आता एक मोठी बातमी आहे बीडमधून. बीड शहरामध्ये गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि यामध्ये 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणाच्या वादातून 2 गट आमने-सामने आले आणि यावेळी दोन्ही गटांकडून झालेल्या गोळीबारात काही लोक गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना बीड शहरातील कालिका नगर भागात रात्री 11 वाजता घडली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर रोड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय, तर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून गावठी कट्टा देखील जप्त करण्यात आलाय. आणि आता एक मोठी बातमी. काँग्रेसचे बंडखोर आशिष देशमुख हे नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं कळतंय. नागपूरच्या गडकरी यांच्या निवासस्थानी थोड्याच वेळात त्यांची ही भेट होणार आहे आणि उद्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. काँग्रेसमधून निष्कासित केल्यानंतर आशिष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. आशिष देशमुख हे नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. काँग्रेसचे बंडखोर आमदार आशिष देशमुख हे नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत आणि नागपूरच्या गडकरी यांच्या निवासस्थानी अगदी थोड्याच वेळात त्यांची भेट होणार आहे. तर उद्या नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि काँग्रेसमधून निष्कासित केल्यानंतर आशिष देशमुख हे पुन्हा आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, आशिष देशमुख आणि नितीन गडकरी यांची भेट होते आणि आता आशिष देशमुख हे भाजपमध्ये जाणार असल्याचं कळतंय. काय अपडेट? नक्कीच काँग्रेस मध्ये असताना आशिष देशमुख यांनी जे आहे ते ओबीसीच्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांना डिवचलं होतं. सोबतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर देखील सातत्याने ते टीका करत होते आणि त्यानंतर काँग्रेस पक्षातून निलंबन केलं होतं आणि त्यानंतर आशिष देशमुख आता पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची जी आहे ती माहिती समोर येते. या आधी सुद्धा जे आहे आशिष देशमुख 2014 मध्ये भाजपकडून नागपूरच्या काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. मात्र त्यावेळी देखील त्यांनी भाजप नेतृत्वावर टीका करत जे आहे ते कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच भाजप सोडलं होतं. मात्र उद्या जे आहे ते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्या आधी जे आहेत ते साधारणतः थोड्या वेळात जे आहे ते आशिष देशमुख नागपूर त्यांची भेट घेणार असल्याचं जे आहे ती माहिती समोर येते. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आणखीन एक मोठी बातमी. बोगस बियाणे विक्रीवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. कृषी विभागाकडून आतापर्यंत 4 कोटी रुपयांचे 274 मेट्रिक बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत 194 दुकानदारांचे विक्री परवाने देखील रद्द करण्यात आले. तर 153 बियाणं दुकानदारांची दप्तर तपासणी सुरू आहे. अवैध बियाणं विक्री प्रकरणी कृषी विभागाकडून 181 केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे. तर रद्द केलेल्या 147 परवान्यांपैकी 45 दुकानं ही बियाणं आणि खत विक्रीची आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, बोगस बियाणे विक्रीवर ही मोठी कारवाई. हो, निश्चितच दरवर्षी आपल्याला माहिती पावसाळा आले की जसं भूछत्र उगवतात तसे बोगस बियाण्याची दुकानं सगळी या विदर्भ आणि मराठवाड्यात उगवतात. कारण शेतकऱ्यांची गरज असते ती. मग याच्यात होतं काय की शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. म्हणून कृषी विभागानं 1760 अधिकाऱ्यांची 352 पथकं तयार करून गेल्या आठवड्याभरात म्हणजे जवळपास 15 दिवसात ही धडक कारवाई केलेली आहे. आणि त्याच्यात ही सगळी 274 मेट्रिक बोगस बियाणं म्हणजे याचा कुठेही रूट सापडत नाहीये अशी पकडलेली आहे. साधारण 4 कोटीची किमतीची बियाणं आहेत आणि 181 दुकानदारांवर कारवाई केली, त्यांचे परवाने रद्द केलेत. त्यातले 177 दुकानं म्हणजे 122 दुकानं ही खताची आहेत. म्हणजे खताचाही असाच बोगस कारभार असतो. म्हणून कृषी आयुक्त पहिल्यांदा बियाणांवरती जे बोगस बियाणं नंतर खतं येतात नंतर खतावर कारवाई करतात. म्हणजे आपण बघितलं वर्धा तिकडे तर एक बोगस कारखानाच आढळून आलेला आहे. तिकडे नांदेडलाही तसंच. म्हणून ही धडक कारवाई सुरू केलेली आहे शासनानं. खरंय. चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
आणि आता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरातील आजच्या तापमानावर।